ती 11 नंबरच्या गल्लीमध्ये शिरली. मघाचे मनावरचे ओझे केव्हाच उतरले होते. कडेला पार्क केलेल्या कार्स गाढ झोपी गेल्यासारख्या स्तब्ध उभ्या होत्या. सर्वत्र निशब्द शांतता होती. फक्त तिच्या हाय हिलचा टॉक टॉक आवाज गल्लीभर घुमत होता. आता काय, या 4 बिल्डिंग ओलांडल्या की आपलं कॉम्प्लेक्स आलंच. तेवढ्यात तिच्या मानेभोवती काहीतरी जाणवलं. नमस्कार, शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, शब्द फुलेच्या 22व्या भागात आज आपण ऐकणार आहोत एक रोमांचक कथा. या कथेचे लेखक सुरेश कुलकर्णी हे लघुकथाकार आहेत. त्यांच्या भयकथा, गूढकथा, विनोदी, भावस्पर्शी आणि रोमांचक कथा खूप प्रसिद्ध आहेत. तर ऐकूयात शब्द फुलेच्या आजच्या भागात एक रोमांचक कथा. कथा थ्रिल. लेखक सुरेश कुलकर्णी. अभिवाचन सुजाता. करता करविता परमेश्वर आहे या तत्वावर दृढ विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्पन्न होते तीही तोच करतो. मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते. अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचं श्रेय मी देवाला देतो आणि इतर जण मी केलं किंवा मी करून दाखवलं की नाही हे म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात. आज पुन्हा माझी बेचैनी वाढली आहे. अशी बेचैनी वाढली की माझे हात पाय किंचित थरथरतात. आपण काहीच धाडस करू शकत नाही ही भावना कुरतडू लागते. काय, दारू? छे छे, तसलं काही व्यसन नाहीये मला. पण ते अनोखं थ्रिल अनुभवायची ओढ अशीच अधूनमधून लागते मला. अर्थात ही पण त्याचीच इच्छा. शेवटी करता करविता परमेश्वरच की. पूर्वी म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो तोपर्यंत कधी असं व्हायचं नाही. एकदम नॉर्मल होतो. उमाच्या सहवासात उद्याची स्वप्न आणि त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची तयारी करत होतो. एखादी नोकरी लागली की आपण लग्न करू म्हणून तिला सांगून टाकलं होतं. पण झालं भलतंच. उमा मला टाळू लागली. एका श्रीमंत मुलासाठी मला सोडून गेली. तेव्हा पहिल्यांदा असाच बेचैन झालो होतो. असेच हातपाय गळून गेले होते. आधी स्वतःचा राग आला होता. मग माझ्या गरिबीचा राग आला. मी गरीब का? या गरिबीनेच माझी उमा मला दुरावली. पण प्रेमात गरिबी कधीच आड येत नाही. मी खूप गरीब मुलांना श्रीमंत मुली मिळाल्याचं पाहिलंय. फक्त त्या आपल्या प्रियकरासाठी आग्रही होत्या. आणि ही उमा का त्या पैसेवाल्या गोऱ्या माकडाबरोबर गेली? अन मी, माझं काय? मी कसा जगू तिच्याशिवाय ह्याचा काही विचार? ती परतणार नाही मला माहीत आहे. तिचा बाप त्यांचं लग्न लावून देणार आहे म्हणे. उमेच्या सहमतीशिवाय हे कसं शक्य आहे? उमेचं खरंच माझ्यावर प्रेम असतं तर ती बंड करून माझ्याकडे आली असती. अन ती आली असती तर मी दंड थोपटून प्राणपणाने अख्ख्या जगाशी पंगा घेतला असता. पण उमाच बेईमान निघाली. माझंच नाणं खोटं निघालं. या पोरी अशाच बेईमान, बेवफा. अशा विचारात असतानाच एक गाडी मला ठोकर मारून गेली.
टाळकं चांगलंच सडकलं. बहुधा पेवमेंटवर आपटलं असावं. सगळ्या पोरीच बेईमान, हेच डोक्यात फिरत असताना माझी शुद्ध हरपली. 3 आठवड्यांनी पागुट्यासारखं भक्कम बँडेज घेऊन मी घरी आलो. 15 दिवस सुन्न बसून होतो. गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या खांबाची उतरती रांग मिणमिणते सोडियम वेपरचे लॅम्प डोक्यावर घेऊन उभी होती. माझ्या समोरच हाय हिल शूज घालून ती चालली होती. उमा अशीच हाय हिल वापरायची. ती चालताना पण आत्ता होतोय ना तसाच टॉक टॉक आवाज व्हायचा. अरेच्छा, हिची उंची पण उमे इतकीच आहे की. फार रात्र झाली नव्हती. फक्त रात्रीचे 10:30 वाजून काही मिनिटं झाली असावीत. मी पॅन्टच्या खिशात हात खुपसून तिच्या मागे निघालो. उमा पाठमोरी अशीच दिसायची. बेईमान कुठली, पैशाला आणि गोऱ्या कातडीला हपापलेली. त्या गोऱ्या माकडाबरोबर गेली, मला लाथाडून. जाताना काहीच कसं वाटलं नाही ग तुला? माझं डोकं गरम होऊ लागलं. हार्ट बीट्स वाढले. मी माझ्या विचार चक्रात गुरफाटलो होतो. मी केव्हा तिच्या जवळ पोहोचलो? खिशातली मोबाईलची हेअरफोनची वायर कधी आणि कशी तिच्या मानेभोवती गुंडाळली? का गेलीस मला सोडून? सांग सांग असं म्हणत दात ओठ खाऊन कधी ती वायर आवळली मला कळलंच नाही. डोळे खोबणीतून बाहेर आलेला आणि हातभर जीभ लोंबणारा तिचा मृतदेह माझ्या पायाशी पडला तेव्हा मी भानावर आलो. गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत तसाच स्ट्रीट लाईटचा निर्जीव उजेड मिणमिणत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी उशिराच जाग आली. खूप दिवसांनी इतकी गाढ झोप लागली होती. तरीही डोळे चुरचुरत होते. दारात पडलेला पेपर उघडला. फ्रंट पेजवर ती बातमी होती. अजूनही महिला असुरक्षितच. अज्ञात माथे फिरू खुनी मोकाट. एका तरुण नर्सचा भर रस्त्यात गळा आवळून खून. पोलीस तपास सुरू. मी टीव्ही सुरू केला तर तिथे पण तेच, नेहमीचीच चर्चा आणि नेहमीचाच काथ्याकूट. यावेळेस मी कारणीभूत होतो इतकंच. माझ्या हातून हे कृत्य झाल्याचं मला व्हावा तेवढा पश्चाताप झाला नाही. कारण करता करविता परमात्मा आहे. त्याच्याच प्रेरणेने मी हे कृत्य केलंय. ही माझी श्रद्धा आहे. आणि असा विचार केला की मनाला बरं वाटतं. उगाच उदासी किंवा गिल्ट वगैरे वाटत नाही. त्या तरुणीबद्दल थोडं वाईट वाटलं. पण मला तरी कुठे माहित होतं तिला माझ्या हातून मुक्ती मिळणार आहे हे. शेवटी काय तर तो सारं करवितो. मी फक्त निमित्त मात्र. सारं श्रेय त्यालाच. मला काही नको. पण या प्रसंगापासून मी खूप सावध झालोय. यानंतर मात्र असं व्हायला नको. माझं नशीब बलवत्तर म्हणून ती हेअरफोनची वायर मजबूत निघाली. त्यावेळेस कोणी गल्लीत नव्हतं. मी चेहरा झाकलेला नव्हता. कुठे सीसी कॅमेरा असता तर? ही सारी आणि अजून सुचेल ती काळजी घ्यावी लागणार होती. पण प्रामाणिकपणे सांगतो त्या कृत्यात कसलं कमालीचं थ्रिल अनुभवलं. नुसती नशा, धुंदी, बेहोशी. क्या बात है. अशी धुंदी त्या ड्रग्ज मध्ये सुद्धा नसते. यापुढे तर दारू एकदम पाणचट. तेव्हापासून एक वेगळा आवेश आलाय. अरे हम भी कुछ कम नहीं, कुछ भी कर गुजर सकते हैं असा कॉन्फिडन्स आलाय. ती हातपाय गळल्याची भावना कुठच्या कुठे पळून गेलीये. पण हे सगळं झूट आहे. मी काय करू शकतो? सारी भगवंताची करणी. मग अशी बेचैनी आणि हातपाय गळल्याचा फील
4-6 महिन्यांनी पुन्हा पुन्हा येऊ लागला. पोलीस हैराण आहेत. गेल्या 4-6 वर्षापासून 6 तरुणींना यमसदनाला पाठवणाऱ्या त्या पाशवी सिरियल किलरचा ते शोध घेतायत. गेल्या 4-6 दिवसांपासून मला पुन्हा बेचैन होतंय. नवीन नायलॉनची वायर घेऊन आलोय. काळपट हुडी खास नव्या प्रोजेक्टसाठीच घेतलीय. ऑर्डिनरी कॅनव्हास शूज पण घेतलेत. गेल्या खेपेला चुकून चिखलात पाय पडला होता. फुटप्रिंट्स पोलिसांना सापडलेत. भारीच्या बुटांचे प्रिंट एखाद्या वेळेस माग काढू शकतात. असो, एकंदर काय तर त्या स्पेशल थ्रिलसाठी मी एकदम रेडी आहे. आणि या क्षणी माझी नजर समोरच्या प्लॅटफॉर्मवर टाईट ब्लू जीन्स आणि पांढरा बाह्या दुमडलेला इनशर्ट मध्ये मोबाईलवर चॅट करणाऱ्या तरुणीवर आहे. मी तिला सकाळपासून फॉलो करतोय. अरे यार, पुन्हा सकाळ झाली. पुन्हा तीच रोजची मरमर. पण हे असलं जगणं मीच देवाला मागितलंय ना. चला आता काय, उठा, स्वतःलाच आरशात पाहून गुड मॉर्निंग म्हणा, ब्रश करा. तेच रुटीन आणि रुटीन. रचना स्वतःशीच विचार करत आळस देत बेडवरून उठली. आज लवकर ऑफिस गाठावं लागणार होतं, कारण एक फॉरेन डेलिगेशनची मीटिंग होती. सेक्रेटरी म्हणून सगळी अरेंजमेंट तिलाच करावी लागणार होती. 5.5 फूट उंची, गव्हाळ रंग, दुधाच्या साईसारखी कोमल त्वचा आणि गहिरे डोळे, परफेक्ट फिगर. वय 25. पुरुष असो वा बाई, एकदा तरी वळून बघावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. प्रात्यविधी उरकल्यावर तिने मस्तपैकी सेल्फी काढला. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगचा स्टेटस टाकला. कॉफीचा मग घेऊन ती गॅलरीत आली. पेपरवाल्याने खालून भिरकावलेली पेपरची गुंडाळी उकलून हेडलाईनवर नजर फिरवली. कुठेतरी बायांचा मोर्चा होता. कोणीतरी मंत्री बायांबद्दल बरळला होता. त्याचा निषेध म्हणून मोर्चा आणि त्याचेच फोटो. पण तिची नजर त्या सिरियल किलरच्या बातमीवर पडली. आजवर 6 तरुणींना त्या नराधमाने यमसदनास धाडलं होतं. त्याचा मोडस ऑपरेंडी कोणीतरी अभ्यास करून लिहिलं होतं. सर्व तरुणी 22 ते 25 वयोगटातल्या होत्या. म्हणजे माझ्याच वयाच्या. रचनाच्या मनात हा विचार चमकून गेला. नायलॉन सारखी दोरी किंवा वायर वापरून गळे आवळून जीव घेतले होते. त्याने कसलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. फक्त एका जागी त्याचं फुटप्रिंट सापडलं होतं. त्यावरून तो साधारण 6 फूट उंच असावा असा अंदाज काढण्यात आला होता. आणि सर्व खून रात्री 10:30 ते 1 या दरम्यान झाले होते. आजच्या स्पेशल मीटिंगसाठी रचनाने तिचा फेवरिट ड्रेस घातला. टाईट ब्लू जीन्स आणि पांढरा फुल स्लीवचा थोडासा ओव्हरसाइज शर्ट. ऑफिसमध्ये त्यावर एक क्यूट जॅकेट घातलं की कुठल्याही मीटिंगसाठी रचना तयार. मेकअप वरून शेवटचा हात फिरवून तिनं पापण्यांना मस्करा लावताना स्वतःच्या टपोऱ्या डोळ्यात पाहिलं. या डोळ्यांचा तिला खूप अभिमान होता. त्यांनी कधीच दगा दिला नव्हता. समोरचा काय लायकीचा आहे हे तिला झटकन कळत असे. आजवर फेस रिडिंग आणि बॉडी लँग्वेज समजण्यात कधीच चूक झाली नव्हती. शेवटी तिने आपल्या अंगच्या 5.5 फूट उंचीत हाय हिलच्या शूजची 5 इंच भर घातली आणि आपलं सौंदर्य ऐटीत मिरवत फ्लॅट बाहेर पडली. लिफ्टमध्ये शिरता तिने कॅब बुक केली. ती बिल्डिंगच्या गेटवर पोहोचेपर्यंत कॅब आली होती. कॅबमध्ये बसता तिला ड्रायव्हरच्या मिररमध्ये तो एक काळी हुडी घातलेला माणूस ओझरता दिसला. मीटिंग मस्त झाली होती. डेलिगेशन टीमला एअरपोर्टवर सोडून रचनाने रेल्वे स्टेशन गाठलं.
ऑफिसेस सुटायची वेळ होती. लोकलसाठी रोज अशीच रश असते. पण तिला त्याची काळजी नव्हती. तिच्याकडे फर्स्ट क्लासचा पास होता. सकाळी तिच्या ऑफिस रूटवर फारसा अडथळा नसायचा म्हणून ती कॅब करायची. पण रोड ट्रॅफिकच्या त्रासामुळे रात्री परतताना मात्र लोकलनेच यायची. एक मोकळं बाकडं हुडकून तिने शर्टच्या बाया फोल्ड केल्या. ती रिलॅक्स झाली. अजून तिची लोकल यायला 10 मिनिटं वेळ होता. तिने खिशातला मोबाईल काढला. तिला पुन्हा जाणवलं तो काळी हुडी घालून उभा असलेला माणूस. आज तो आपल्याला तिसऱ्यांदा दिसतोय. सकाळी कॅबमध्ये बसताना ओझरता मिररमध्ये दिसला होता. मघाशी एअरपोर्टवर कोणाला तरी जोराजोरात हात हलवून बाय करत होता. आणि आता समोरच्या प्लॅटफॉर्मवर. अरे बापरे, स्टेशनमध्ये येताना पण आपल्या समोरच घुटमळत होता तो हाच तर होता. आपला पाठलाग तर करत नसेल. कोण असेल हा? मरू दे. एअरपोर्ट काय आणि रेल्वे स्टेशन काय, सार्वजनिक ठिकाण. इथे काय कोणीही येऊ शकतं. आपल्याच मनाचा खेळ. असं म्हणून तिने तो पाठलागाचा विचार झटकण्याचा प्रयत्न केला. पण तिचं मन धोक्याची सूचना देत राहिलं. त्याची उंची 6 फुटाच्या आसपास आहे. आत्ता रात्रीचे 9:30 झालेत. लोकल मिळून आपण राहतो त्या सबब स्टेशनला जाईपर्यंत 10:40 होतील. तिथून फ्लॅटपर्यंत 20 मिनिटं, म्हणजे साधारण 11ची वेळ. त्या सिरियल किलरची फेवरेट वेळ. तेवढ्यात तिची फास्ट लोकल धडधडत आली. तिने डब्यात चढताना हळूच पाहिलं. तो हुडीवाला तिच्या शेजारच्या बोगीत शिरत होता. ती आपल्या स्टेशनवर उतरली. ट्रेन निघून गेली. तिनं आसपास नजर फिरवली. तो कुठेच दिसत नव्हता. कदाचित त्याचा स्टॉप पुढे कुठेतरी असेल. मन मोठं विचित्र, नको ते सुचवत असतं. तिचा फ्लॅट स्टेशनपासून 1-1.5 किलोमीटरवर होता. ऑटोवाले येत नसत आणि पायी जायला कंटाळा यायचा. त्यावर तिनं एक उपाय शोधला होता. स्टेशन समोर एक इराण्याचं जुनं कॉफी शॉप होतं. तिथली पेस्ट्री आणि कडक कॉफी घेऊन ती तरतरीत व्हायची आणि मग त्या एनर्जीवर ताड ताड पावलं टाकत घरापर्यंत पोहोचायची. नेहमीप्रमाणे ती इराण्याच्या हॉटेलमधून तरतरीत होऊन फ्लॅटकडे निघाली. वाहनं तुरळक झाली होती. एखादी कार किंवा बाईकवरील लवबर्ड्स सुळकन पास होत होती. समोरच्या कोपऱ्यावरल्या 11 नंबरच्या लेनमधल्या शेवटच्या टोकाच्या इरा कॉम्प्लेक्समध्ये तिचा फ्लॅट होता. त्या लेनमध्ये एकदा शिरलं की तिला घरी आल्यासारखं सेफ वाटायचं. ती 11 नंबरच्या गल्लीमध्ये शिरली. मघाचे मनावरचे ओझे केव्हाच उतरले होते. कडेला पार्क केलेल्या कार्स गाढ झोपी गेल्यासारख्या स्तब्ध उभ्या होत्या. सर्वत्र निशब्द शांतता होती. फक्त तिच्या हाय हिलचा टॉक टॉक आवाज गल्लीभर घुमत होता. आता काय, या 4 बिल्डिंग ओलांडल्या की आपलं कॉम्प्लेक्स आलंच. तेवढ्यात तिच्या मानेभोवती काहीतरी जाणवलं. तिनं जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, पण उशीरच झाला होता. तिचा आवाज घशातच राहिला. मानेभोवतीचा तो मजबूत पाश आवळला जात होता गच्च, अधिक गच्च. तिची प्रतिकारशक्ती लुळी पडली. मानेकडे उचललेले हात गळून खांद्याभोवती लोंबू लागले. गुडघ्यातली शक्ती आटून गेली. कानात तो का सोडून गेलीस, सांग सांग म्हणून दात ओठ खाऊन पुटपुटत होता. अंधारलेल्या डोळ्यांना त्याची काळी होडी धुरकट दिसता दिसता मावळात गेली आणि फक्त गडद अंधार शिल्लक राहिला. तिची शुद्ध हरवली. तेवढ्यात डोळे दिपवणारा प्रकाश पडला. लागोपाठ सायरन वाजवत पोलीस व्हॅन करकचून ब्रेक दाबून माझ्या जवळ थांबली. माझा खेळ खलास झाल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. पण नेमकं वेळेवर पोलीस कसे आले?
रचनाने रेल्वे स्टेशनवर तिला आलेली शंका पोलीस कंट्रोल रूमला SMS करून कळवली होती आणि त्यांनी त्याची दखलही घेतली होती. समाप्त. कथा थ्रिल. लेखक सुरेश कुलकर्णी. अभिवाचन सुजाता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची रोमांचक कथा? या कथेतून 2 गोष्टी आपल्याला नक्कीच कळतात. एक म्हणजे सतर्क राहणं याला कोणताही पर्याय नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रुथ, सत्य स्वीकारणं, मग ते कितीही नकारात्मक असलं तरीही. खरं तर नकार पचवणं हे खूप कठीण आहे, पण तो कुठेतरी स्वीकारला तर त्यातून कोणता तरी सकारात्मक मार्ग नक्कीच निघू शकतो. तुम्हाला जर माझे पॉडकास्ट एपिसोड्स आवडत असतील तर शब्दफुले मराठी पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, आणखी एक गोष्ट. बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर अर्थात गुरुदेव यांच्या कथांची मालिका आपण सुरू केली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला आपण गुरुदेवांची एक कथा ऐकणार आहोत आणि आणखी एक नायिका प्रधान कथा आपण ऐकणार आहोत 8 मार्चला पुढच्या महिन्यात, कारण त्या दिवशी आहे वुमन्स डे. तर विसरू नका, नक्की ऐका शब्दफुले मराठी पॉडकास्ट बाय सुजाता. माझ्या आवाजातील कथा तुम्हाला आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्टच्या चॅनलवर रेटिंग्स द्या. शब्दफुले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि हो, अभिप्राय द्यायला विसरू नका. shobdafule@gmail.com या ईमेल ID वर. शो नोट्समध्ये हा ईमेल ID मी दिला आहे. तर मित्रांनो, या सकारात्मक विचारावर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.